ऐका ना माझं. नाही नाही 2 मिनिटासाठी किचन मध्ये जाऊन येऊ. माझं किचन किती मी छान केलं ना. खरंच असू दे पण मला तुम्हाला आवडेल. तुम्ही शेफ आहात ना. तुम्हाला इतकं आवडेल ना. मी छोट्या छोट्या सुऱ्या घेतल्यात आणि मी सगळं इतकं अप टू डेट करून ठेवलंय ना. मी तुम्हाला खरंच सांगते. हो म्हणजे माझं काय म्हणणं आहे की आपण ना 2 मिनिटासाठी जाऊ. खरंच खरं. अहो नाही हो कसं ते मला एकट्याला यायला नाही बरं नाही वाटत. अहो त्यात काय आहे. नाही म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर एकटं येणार कसं दिसतं बरं दिसतं का. अहो त्यात काय अभि मी तुमच्या बरोबर डोळे झाकून कुठेही येऊ शकते. डोळे झाकून माझ्या बरोबर एवढा विश्वास आहे माझ्यावर. हो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हवा तर तुम्ही माझी एक्झाम घ्या. काय सांगताय. तर तुम्ही एवढा आग्रह करताय तर ठीक आहे करा बरं बंद डोळे. आणि मी सांगितल्याशिवाय उघडायचं नाही मात्र. घ्या केले बंद. नाही असं नाही काही. डोळे बंद म्हणजे तुम्ही कधी उघडू शकता ना. आणि तुम्ही किलकिल करून बघितले तर असं नाही काही. थांबा हे बघा. 1 मिनिट. जास्त घट्ट नाही ना. नाही परफेक्ट बांधले तुम्ही. दिसत नाही तुम्हाला. नाही एकच मिनिट. तुम्ही बरोबर आहात ना. हो मी आहे. सावकाश. पण मी सांगितल्याशिवाय डोळ्यावरची पट्टी काढायची नाही. आणि हळूहळू जायचं. एक पाऊल जायचं. अगदी सावकाश जायचं. घ्या हात धरा माझा. हो पण हात कुठे तुमचा. हा समोरच आहे. किती नाजूक हात आहे तुमचं वाटतच नाहीये. ते मी सारखं किचन मध्ये काम करतो ना. चला सावकाश हळू एक पाऊल. चला व्हेरी गुड. या दरवाजा लावून घेतला तर चालेल. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अभि आता मी डोळे उघडले तर चालेल का. मी सांगितल्याशिवाय डोळ्यावरची पट्टी काढायची नाही. बरं नाही उघडत. तुम्ही म्हणालात ना की उघडते. अभि तुम्हाला खरं सांगू मी तुम्हाला मुद्दामच इकडे घेऊन आले. म्हणजे असावरीच्या घरी सगळं मिडल क्लास आहे. माझ्याकडे सगळं काही इम्पोर्टेड आहे. दुबईचं फर्निचर AC TV सगळ्या कम्फर्ट्स आहेत. तुम्हाला बरं वाटेल नाही का. हो मी आहे. सावकाश. अहो किती काळजी करताय माझी. अजून किती सावकाश येणार. खरं सांगू का मी एकदम फास्ट फॉरवर्ड आहे. ती असावरी आहे ना एकदम हळूबाई आहे. सगळे हळू करत असते. हो तिचं सोडा. बिल्डिंग मधल्या सगळ्या बायका आहेत ना त्या पण तसल्याच आहेत. एकीमध्येही माझ्यासारखा स्मार्टनेस नाही बरं का. सगळ्या नुसत्या ढिल्ल्या बावल्या आहेत. बावळट. तुम्हाला खरं सांगू माझे हे दुबईवरनं काय पाठवतात ना. ड्रायफ्रुट्स पाठवतात ना. आणि सगळ्या बायका जळतात माझ्यावर. 1 मिनिट. अहो हात सुटला ना. द्या ना मला हात. अहो कसं मला दिसणार आता. अहो कुठे लपलाय सांगा ना अभि कुठे लपलाय. अभि अहो मिळतच नाही यार. अभिजित कुठे गेलात तुम्ही. कसं सापडला. शोधला की नाही. काय लब्बाणा तो. सांगा ना तुमच्या मनात काय चाललंय. सांगा ना अभि सांगा ना. शुभ्रा तू इथे काय करतेस. आणि तुम्ही सगळं माझ्या घरी काय करताय. आम्ही काजू बदाम खायला आलोय. आम्हाला खायला मिळत नाहीत ना म्हणून आलो दुबईचे काजू बदाम खायला. तूच का. शुभ्रा हे काय आहे सगळं. नाही मी काहीच बोलत नाहीये. तुला आता जे काही बोलायचे ते तू यांच्याशी बोल. माझ्या घरी अभिजित राजे आलेत ना. मी निघते. येते. हे बरोबर नाही केलंस ना शुभ्रा तू. मी लक्षात ठेवीन.
दाते लेले माझं ऐकून घ्या काजू ना. बदाम नाही मिळत नाही नाही. मी काय आम्हाला दिल्या seriously पावल्या. म्हणायचं होतं. दिल्या पावल्या आम्ही काय? मी तुम्हाला थोडं हा? काहीतरी आसावरी अगं बाई काकू, बरं झालं तुम्ही आलात. काही विचारू नको सासावरी. अगं तुझ्या स्वयंपाकाचा घमघमाट असा सुटलाय ना, निघते निघते म्हणत होते आणि निघाले ना तेव्हा प्रज्ञासमोर डोळ्यावर पट्टी बांधून हातात हात घालून, अभि चला तुम्हाला घर दाखवते, अभि तुम्हाला याव दाखवते, अभि तुम्हाला त्याव दाखवते. हो का? म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि हात हातात धरून चालली होती. जाऊ दे ना, आपण कशाला बोलतोय त्यांच्याबद्दल. आपल्याला काय करायचंय नाही का? म्हणजे त्यांना जेवायला बोलवलं, ते आले, ते जेवतील आणि जातील. तुम्हाला हसायला काय झालं काकू? अगं ती प्रज्ञा काय चाटळ बाई आहे म्हणून सांगू तुला. अगं अभिजित राजे समजून शुभ्राचा हात धरून आंधळी कोशिंबीर खेळत चालली होती ती, आणि तिच्या पाठून सगळ्या बायका त्यांची कोशिंबीर, आंधळी कोशिंबीर काय ते बघायला. हे मात्र वाईट झालं हं, काकू. वाईट झालं. मग अभिजित राजेने जायला पाहिजे होतं हातात हात घालून. बिचारा भला माणूस वाचला म्हणते मी. हे काय सगळं झालं? हो हो, सगळं झालं. ते बघा, आमटी केलीये. किती लाल भडक तिकडे की काय? अहो ती त्या अभिजित राजेंसाठी आहे. त्यांना तिखट आवडतं ना, म्हणून. ओ, तुम्हाला जेवताना मजा येईल ना, ह्याची काळजी घेतलीये मी. अरे वा, माझी काळजी घ्यायला लागलात तर. न्यायचं बाहेर? सर त्यांना सांगा ना जोडे खायला द्या म्हणून. आय एम सो सॉरी मॅडी. ऍक्च्युली ना जोडे केले होते ग, पण सगळे संपले. तुला माहितीये का, आज प्रज्ञाने इतके खाल्लेत ना, तिला सांगत होते मी एखादा तरी मॅडीसाठी ठेव, पण तिने सगळे जोडे संपवले. ती आत्ताही खाते इनफॅक्ट. सो सॉरी. मॅडी, जोडेकाच्या नावाने तोंडाला पाणी सुटणारी जगातली बहुतेक पहिली असशील तू. असावरी मी यांना वाटते, तू जोडप्याचं बघ. हो. तुम्ही कशाला वाटताय मला? अहो तुम्हाला काही हवं नको ते बघायला नको का? मला असावरी वाढेल, तुम्ही काळजी करू नका. ती पाहुण्यांचं बघायचं की तुमचं? आणि मी तुम्हाला वाटलं तर काय बिघडलं? असावरी, असावरी, काय झालं बाबा? तू वाटणारस का मला? माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नसेल तर सांग, मी मागावून जेवतो. नाही, मी वाढते ना बाबा. सुलभा काकू तुम्ही बसा, मी वाढते ना, बसा. अगं शुभ्रा, तू पण बस बाळा. नाही नाही आई, मी तुमच्या बरोबर बसते. अगं कशाला, सगळं तयार आहे, सगळं ठेवलेलं आहे, तू बस ना, मी वाढते सगळ्याला. करा सुरुवात. आपण जेवढा आधी प्रार्थना म्हणायची पद्धत नाही वाटत, पण आज जोड्यानं बोलवलं ना जेवायला, होऊ देत प्रार्थना. प्रार्थना येते ना? म्हणजे काय, तेच तर काम आहे माझं. येते तर. मला पण येते. अरे वा, छान छान. मोठ्याने म्हणा. वदनी कवळ वदनी कवळ घेता नाम घ्याता पुण्यस्ती हरी. अहो आता आपल्यावर कुठलं अक्षर आलंय? आपण काय गाण्याच्या भेंड्या कळतोय? कमाल आहे तुझी. आता जेवायच्या आधी नाव घे. नो 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 अगं नाव घ्यावं लागेल. नो, मी नाही घेऊ शकत नाव, मंदोदरी म्हणून. अगं बाई, तुमचं नाव मंदोदरी आहे? यांना कोणी सांगितलं माझं नाव मंदोदरी आहे म्हणून? काय हो सर, तुम्ही कशाला सांगितलं यांना सर? मॅडी, अगं तूच तुझं नाव सांगितलंस मंदोदरी म्हणून. मी कुठे सांगितलं माझं नाव मंदोदरी परब आहे म्हणून?
ए मंदोदरी, आता पटकन नाव घे बघू. घेतलं ना, अजून किती वेळा घेऊ नाव? अगं मॅडी, नाव घ्यायचं म्हणजे उखाणा उखाणा. लिटिल पोएम ना? हा हा. हो. चटणीला बांधून आसावरीचे घारगे अभिजित रावांना बांधलं पिशवीत आणि मी खाते धागे. नवऱ्याला पिशवीत बांधते आणि धागे खाते. हल्लीच्या मुलींचं काय खरं नाही. अहो बाबा, त्यांनी प्रयत्न तरी केला ना. अहो मंदोदरी ताई, छान होता हो खाणं. थँक्यू. आता अभिजित राजे घेतील उखाणा. लग्न झालं ना, मग उखाण्याची सवय असेल. लग्नाच्या दिवशी घेतला तर उखाणा तोच घे. लग्नाच्या दिवशी तो उखाणा तर जबरदस्त होता. सर, तुम्ही लग्नाच्या दिवशी उखाणा घेतला होता? हा, तुझ्या लक्षात नाही? मी होते तिथे. तू नसतीस तर लग्न झालं असतं का? मी होते लग्नाला. चल मॅडी, खूप भूक लागली आहे. आधी उखाणा घेतो, मग तुलाही आठवेल. ऐका, जेवायचं लवकर भूक लागली पण उखाणा आहे गरजेचा. जेवायचं लवकर भूक लागली पण उखाणा आहे गरजेचा. नाव कोणाचं घेऊ? कारण पत्ता नाही अजून लग्नाचा. सर, तुम्ही कोणाच्या लग्नात हा उखाणा घेतला होता? अगं तुझ्या लग्नात नाही का? सर, माझं लग्न झालंय. मी कोणाबरोबर? अय्या, म्हणजे यांचं लग्नच नाही झालं. मग जेवायला जोड्यानं का आलात? लग्न आधीच ओटी भरून घेतली या मुलीनं. दत्ता, आता आलोच आहे तर जेवून जातो, चालेल ना? जेवा आता, करा सुरुवात जेवायला. हो. अहो तुम्ही हे खाऊ नका ना, मी तुम्हाला दुसरं देते ना आणून. हो, नाही नाही, पानात वाढलेलं अन्न असं नाकारू नये, अन्नाचा अपमान होतो. पण ऐका ना, नका ना खाऊ. अहो नाही, माझ्यासाठी स्पेशल बनवलंय ना, मला खाऊन स्पेशल वाटू द्या ना. नाही पण मी काय म्हणते, दुसरी आमटी नाही नाही नाही, राहू द्या, राहू द्या. असं नाही ना, अहो नाही, अपमान होतो अन्नाचा. पाणी घ्या ना. कडक, एकदम जबरदस्त. सर, तुम्ही तिखट खात नाही ना? डॉक्टरने तुम्हाला सांगितलं ना तिखट खाऊ नका म्हणून. खूप त्रास होतो तुम्हाला. मागच्याच नाही का तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं? जेवण कुठे तिकडे? असावरी थोडं तिखट अजून घालायला हवं होतं. त्यांना थोडी स्पेशल भाजी द्या. हो सर, मला सुद्धा काही तिखट लागत नाहीये. जेवा तुम्ही, जेवा. जेवा जेवा. हा सर, काय झालं तुम्हाला? जेवण तर एवढं तिखट नव्हतं झालं, मग तुम्हाला काय तिखट लागलं एवढं? छे छे छे, मी आज आयुष्यातलं जगातलं सगळ्यात बेस्ट जेवण जेवलंय. नाही लग्न झालं तर सांगायचं तरी आधी. दत्ताजी, माझं लग्न झालंय असा तुमचा गैरसमज झाला होता ना, म्हणून तू मजा घेत बसलास. लग्न म्हणजे काय मस्करीचा विषय आहे का? खरंच लग्न 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 म्हणजे नेमकं काय? मंत्रोच्चारांनी पवित्र झालेल्या वातावरणामध्ये अग्नीच्या, देवाब्राह्मणांच्या, इष्ट मित्र मंडळींच्या, नातेवाईकांच्या साक्षीनी दोन माणसं
आयुष्यभरासाठी एकमेकांना जोडली जातात. हातात हात घेऊन शेवटपर्यंत एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात आणि मग आयुष्यभर ते वचन पाळण्यासाठी धडपडतात. कारण लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, हो ना? हो ना? पण नेमकं मला या पवित्र बंधनामधला बंधन हा शब्दच खटकतो. बंधन म्हटलं की मर्यादा आल्या. वागण्यावर, बोलण्यावर, मनावर, भावनांवर, व्यक्त होण्यावर, व्यक्त करण्यावर, सगळ्यावरच, नाही का? काय बडबडतोयस? कुठल्याही नात्याला बंधन हवंच, नाहीतर ते नातं टिकणार तरी कसं? तेच तर म्हणतोय मी दत्ताजी. नवरा बायकोचं नातं नुसतं टिकायला नाही तर ते बहरायला हवं, नाही का? वसंत ऋतूमध्ये झाडांना बहर येतो ना, तसं रंगांची उधळण होते, सुगंध दरवळतो. ना पानांना बंधन, ना फुलांना बंधन. पण या सगळ्याला एक मर्यादा असते. पण हीच मर्यादा त्या बहराचं सौंदर्य बनते. नवरा बायकोच्या नात्यातही हेच सौंदर्य यावं. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत त्यांनी खूप खूप बहरावं, फुलावं, टवरावं, मोहरावं, मोकळं व्हावं, मोकळं राहावं, मोकळं जगावं. आणि गंमत बघा, हा मोकळेपणाच दोघांना बांधून ठेवतो, पण अडकवून नाही ठेवत. हे न अडकणं म्हणजेच लग्न. मी एक शेफ आहे, नाही का? माझ्या हातचे पदार्थ खाऊन तृप्त झालेली माणसं खूप बघतो मी रोज रेस्टॉरंटमध्ये. आणि मग माझ्या किचन मध्ये जाऊन एकटाच जेवायला बसतो. जेवताना कोणाची तरी सोबत मिळणं म्हणजे लग्न. वेगाची मर्यादा न पळता बेभान होऊन माझ्या बाईकवर फिरायला आवडतं मला. पण नकळत कोणाचा हात खांद्यावर विसावल्यावर वेगाची मर्यादा जाणवणं म्हणजे लग्न. मुसळधार पावसामध्ये एका छत्रीमध्ये अर्धवट भिजणं, अर्धवट कोरडं राहणं म्हणजे लग्न. दिवसभर कामाची दगदग झाल्यावर घरी गेल्यावर आपल्यासाठी कोणीतरी दार उघडणं म्हणजे लग्न. शब्दाशिवाय संवाद साधता येणं म्हणजे लग्न. शब्दांना संवादाचं बंधनच नसणं म्हणजे लग्न. दोन जणांनी एकत्र येऊन चार भिंतींना घर बनवणं म्हणजे लग्न. एखादा धडपडला तर दुसऱ्यांनी लगेच सावरणं म्हणजे लग्न. आरशातही दिसणार नाही एवढं लख्ख आणि खरं प्रतिबिंब समोरच्याच्या डोळ्यात दिसणं म्हणजे लग्न. लग्न म्हणजे हक्क, लग्न म्हणजे हट्ट, लग्न म्हणजे समजून घेणं, लग्न म्हणजे सोडून देणं, लग्न म्हणजे विश्वास, लग्न म्हणजे अट्टहास, लग्न म्हणजे आपल्या आनंदात कोणीतरी हसणं, लग्न म्हणजे आपल्या दुःखात कोणाच्या तरी डोळ्यात टचकन पाणी येणं, लग्न म्हणजे आपल्यातलं आपले पण सापडणं, लग्न म्हणजे यापेक्षा खूप खूप काही, जास्त काही, जे मला अजून 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 सापडलं नाही. मी अजूनही माझं लख्ख प्रतिबिंब दिसणारे डोळे शोधतोय. मी अजूनही मी धडपडल्यावर मला सावरणारे हात शोधतोय. पण मी अजूनही हेच सांगतो की लग्न म्हणजे टिकवणं नाही, तर लग्न म्हणजे बहरणं. सत्य आहे. चलो मॅडू, निघायला हवं. नेक्स्ट टाइम तरी आमच्या मॅडीला जोडे खायला द्या बरं का. बरं आहे दत्ता जी. बाय शुभ्रा. बाय बाय सर. बाय मॅडी. बाय. येतो सुलभा काकू. प्रज्ञा यायच्या आत निघतो. हो, प्रज्ञावरून आठवलं, मी
तसा गोड असतो सगळ्यांची, पण प्रत्येक गोड गोष्ट वितळते असं नाही.